आता आपण सावनेर विधानसभेतील केळवद जिल्हा परिषद सर्कलमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण केळवद येथे आलेलो आहोत. येथील जनतेच्या प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेणार आहोत. इथे काय कोणाचा माहोल आहे, कोण निवडून येणार, याबद्दलच्या प्रतिक्रिया जनतेतून आपण जाणून घेणार आहोत. काकाजी, काका, आम्ही न्यूज चॅनल कोण आहे आणि मला सांगा, आपले इथे निवडणुका सुरू आहे रणधुमारी, तर आपल्या ह्या केळवदमध्ये कोणाचा माहोल वाटते आपल्याला? असं माहोल कोणाचे वाटते? काँग्रेस म्हणजे दोन्ही पार्ट्याचा माहोल आहे. दोन्ही पार्ट्याचा माहोल वाटते. हो का? की इथे आपले जे आमदार होते 2-4 रेजिम पासून, हा हा, तर त्यांच्या विकासाचे कामं म्हणजे इथे कोणकोणते झाले आपल्या इथे? विकास तर आतावरी दोन्ही पार्ट्यांनी नाही केला. विकास दोन्ही पार्ट्यांनी केला नाही. हो का? विकासाच्या बाबतीत म्हणजे केळवद मागे आहे. मागं आहे केळवद. दोन्ही पार्ट्यानं कामं नाही केली आहे. दोन्ही पार्ट्यांनी कामं केलेले नाही. तर येथील जनता मग कोणाच्या या समर्थनात राहील? येथील जनता का स्वतःच्या समर्थनात आहे. हो का? हा, माझ्याकडे झोकावर राहील. आता जो माणूस काम करेल त्या माणसाच्या इकडे दौडन. हा, जो माणूस काम करेल त्याच्याकडे राहील, असं आपलं म्हणणं. हो. ठीक आहे. मला सांगा, आपल्या इथे कोणाचा माहोल वाटते असा? काँग्रेस. काँग्रेस. हो का? का बरं? काँग्रेसचे काम चांगले आहे. काम चांगले आहे. कोणाचा माहोल वाटते? काँग्रेस. हो का? नमस्कार. चाय नाही घेत आता? गणेश भाऊ 2 चहा आणजो. चाय वगैरे घेत नाही. आम्हाला फक्त एवढं विचारायचे आहे, आता विधानसभा सुरू आहे का नाही? आता या विधानसभेमध्ये असं आपल्याला केळवद सर्कल म्हणा किंवा केळवदमध्ये आपल्याला असं कोणाचा माहोल वाटत आहे? अजून सध्या तर माऊलचं तेवढं काही विशेष दिसून नाही राहिलं. हां 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 पण सगळं तर बरोबर दिसून राहिलं. हां हां नाही, असं म्हणजे चित्र म्हणजे असं आपल्या इथे कोणाचे दिसते? काँग्रेस BJP सारखं आहे सध्या आमच्या इथं. असंच आहे. 1000-2000चा फरक आहे, बाकी काही नाही. कोणाचा माहोल वाटते आपल्याला? माहोल दोघांचे बी आहे. आशिष देशमुख बी आहे, सुनील केदारचे बी आहे. दोघंही हां 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 पड्डा असंच आहे. हां 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 1000-2000 म्हणजे काट्याची टक्कर आहे. हां, काट्याची टक्कर अशी वाटते आपल्याला. हो का? आपल्याला काय वाटते, कशी टक्कर राहिली? आपल्याला टक्कर कशी वाटते? काकाजी काका, कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे? आपलं काही आपण त्या लेनदेन नाही, लेनदेनचे नाही. नाही, आता निवडणूक आहे साहजिक. केळवद मधले आपण स्थानिक आहात, आहे का नाही? गावचे वातावरण गावातल्या लोकांना माहित राहते. दोन्ही पार्ट्या समतोल चालू आहे. तेच म्हणत आम्ही, दोन्ही पार्ट्या समतोल चालू आहे. असं काही दोन्ही पार्ट्यांच्या समतोल, म्हणजे आपलं म्हणणं आहे की 50-50 याची गॅरंटी नाही. 50-50 राहील, असं आपलं म्हणणं आहे. तेच विचारत आहोत आम्ही. आपलं म्हणणं तसं 50-50 राहिली. दोन्ही काँग्रेस BJP दोन्ही 50-50 राहील. जे अपक्ष उमेदवार आहे, जसे अमोल देशमुख आणि जसा ह्या अजून पंकज घाटोडे, तेवढं काही विशेष नाही अपक्ष उमेदवाराच्या. पक्षाचे जे पार्टीचे उमेदवार आहे आमच्या इथं 2, त्यांच्यातच काट्याची टक्कर आहे. यांच्या काही वोटिंग इथे त्यांच्या आता त्यांच्या होऊ शकते, समाजानुसार वोटिंग कमी जास्त होऊ शकते त्यांचं. पण टक्कर आहे पक्षाची. पक्षाची टक्कर आहे. आणि अपक्ष उमेदवाराच्या बाबतीत म्हणजे काही त्याच्या बाबतीत काही नाही सांगू शकत. नाही, वोटिंग काहीच नाही सांगू शकत. समाजाचे वोटिंग होऊ शकते त्याच्या समाजानुसार. इंजिनियर माणूस आहे, 3000 वोट काही घाटोळे. 3000 वोट. हो का? पक्का आहे. ठीक आहे. नाही ते काय वगैरे काही बाकी काही होणार काही पर्सेंटेज. बस नाही सारखे नाहीच्या बरोबर. हा, तुमच्या इथे म्हणजे काही प्रभाव आहे का अपक्षांच्या, म्हणजे असं काही? नाही 200-400-500 वोट नाही जाणार बा म्हणून असं काही नाही. दोन्ही पार्ट्या फक्त BJP काँग्रेस बस दोन्ही सेम दोन्ही सेम मध्ये राहील. टक्कर सेम म्हणजे टक्कर सेम मध्ये. हा, टीव्हीवर येत आहे बापू तू?
तुला घेतला कॅमेरामध्ये. मी काय म्हणतो, आपल्या इथे इलेक्शन चालू आहे, हा, विधानसभेचे लागले आहे. तर मला सांगा, आपल्या केळवदमध्ये असा कोणाचा माहोल वाटते? बीजेपी, काँग्रेस किंवा पक्ष असं म्हणजे इथे? तसा तर दोन्ही पक्षाचा वाटून राहिला, पण जास्त करून काँग्रेसचं येऊन राहिले. हा का, दोन्ही पक्षाचे हम्म. वाटत आहे. आता इथे म्हणजे जास्त असं कोणाकडे जाईल, म्हणजे युवा वर्ग आहे, महिला वर्ग आहे, हा, यांच्या झुकाव कोणाकडे राहील इथे, महिलांच्या वगैरे? तसं तर आम्ही कोणालाच काही म्हणू नाही शकत. नाही, इलेक्शन आहे. हा, इलेक्शन आहे, बरोबर, इलेक्शन आहे, बरोबर. तसं काही म्हणता येत हा. नाही. तर माहोल इथे दोन्ही पक्षाच्या समान आहे. दोन्ही पक्ष समान वाटून राहिले इथे. दोन्ही पक्ष समान वाटून राहिले आहे. तर मला सांगा, जे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना काढली होती, हा, तर महिलांकरता, त्याचा काही फायदा होणार का भाजपला? तो बी सांगता नाहीत, काहून का आपण त्याच्यामध्ये काही आहो नाही. हा, आणि ते फार्मच नाही भरले आणि पैसे पण घेतले नाही. पैसे पण घेतले नाही. नाही, बाकी इतर तुमच्या गावातील महिलांनी फॉर्म भरले, हा, पैसे मिळाले, त्याच्या काही असं वाटते का तुम्हाला काही फायदा होईल म्हणून इथून? तसं आपण सांगू नाही शकत. हा, असं काही फक्त एवढंच आहे की इथे समान राहील. दोन्ही समान चालून दोन्ही राहिले एवढं समान. माहित आहे. हो का, ठीक आहे, ठीक आहे. काकाजी नमस्कार. मी इथे आपलं केळवदमध्ये माहोल कोणाचा राहील? 25 वर्ष झाले. हा, 25 साली लोकांना एकच एक चालत नाही. लोकांना पाहिजे चेंज. आणि त्याच्यामुळे आता लोक हे सगळे चेंजच्या याच्यामध्ये. आणि आतापर्यंत जे 3-4 टर्न झाल्या पंजाच्या काँग्रेस पार्टीच्या, लोक गेले पिसारून. आणि ह्या भागामध्ये काही तसं पाहिजे 25 वर्षांमध्ये काम नाही झालं. या हिसाबानं काम पाहिजे होतं 25 वर्षामध्ये. ना एखादं इंजिनियर कॉलेज, ना एखादा काही मोठं काम अशा हिसाबानं जे काटोल झालं, बाकीचे जे गाव जे झाले त्या हिशोबानं काम नाही झालं. त्याच्यामुळे लोकांची आता मनस्थिती खराब झाली. आता महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना काढली होती, त्याच्या काही इथे असर म्हणजे काही चांगलाच महिलाचा आम्ही बी सर्वे केला. पण महिलांचं चांगलं पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल. त्यांना माहित आहे का फायदा होईल असं फायदा म्हणणं आहे. 70-80% हो का? 70-80% महिलाचा फायदा होईल. हो का? केळवद मध्ये म्हणजे असं काँग्रेस, बीजेपी याच्यामध्ये वाढता प्रभाव कोणाकडे राहील? आता बीजेपी कडे वाढता प्रभाव आहे. हो, लाडक्या बहीणमुळे म्हणा, आणि त्यांचा कामाच्या याच्यानं काहून का लोकांना का राहते आजपर्यंत वरत बीजेपी राहते सरकारने, इथं काँग्रेसची ग्रामपंचायत राहते, त्याच्यामुळे काम नाही होत. काम नाही. आणि संकल जोडून राहिली, वरत बी तोच माणूस, त्याचाच माणूस मधला म्हणजे त्याचाच माणूस खाली राहिला तर काम होऊ शकते, निधी येऊ शकते. काहून का निसता केळवद मध्ये पाहिजे तसा विकास काही दिसून विकास खूप मागे राहिला. तुमच्या पुलिया पहा, किती वर्षापासून तो पुलिया तसा दिसत आहे मला. तेच लोकांच्या मनामध्ये आहे. किती वर्ष मी येत असतो. तेच लोकांच्या मनात. आम्ही पण निधी तर भरपूर आहे इथे, निधी भरपूर आहे, ग्रामपंचायतला तर भरपूर निधी आहे. भरपूर निधी आहे, पण ते वापिस जाऊन राहिला निधी. पण यांनी कामाचा म्हणजे त्यांना असं वाटतंय की बा काँग्रेसनं काम केलं तर आम्हाला श्रेय मिळालं पाहिजे. आणि सत्ता नसल्यामुळे जिल्हा परिषद त्यांच्याकडे असल्या, जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे काही कामं ते रोखून ठेवते, होऊ नाही देत. त्याच्यामुळे ह्या सगळा एवढं न होण्याचं कारण. आणि आपलं हे बॉर्डर गाव आहे, आखरी बॉर्डर आहे, त्याच्यामुळे निधी भरपूर आहे. पण काम तर झालं पाहिजे, म्हणजे सगळे आपापले श्रेय घेतात ना कामाचे श्रेय. माझी ग्रामपंचायत नाही, मी समजा हे काम आलं तर साला नाव यांचं होईल, त्याच्यामुळे ते आपलं हे करतात. त्याच्यामुळे काम पाहिजे तेवढे झाले नाही. खूप मागासलेलं गाव आहे, कामे झालेली नाही. नमस्कार दादा, आपलं केळवद मध्ये आपल्याला माहोल कोणाचे वाटते सध्या? आता या निवडणुका सुरू आहे, सध्या माहोल कोणाचा वाटते? माहोल तर दोन्ही पार्टीचा आहे, दोन्ही पार्टीचा माहोल आहे. आता इथे युवकांच्या कल कोणाकडे राहील सर्वात जास्त, भाजप की काँग्रेसकडे राहील? आता कसं आहे, मी या विषयावर बोलू शकत नाही, कारण की मी शॉप म्हणजे आणि बिझनेसमॅन आहे, शॉपकीपर आहे, त्यामुळे कसं आहे मी एका पार्टीच्या बद्दल बोलू शकत नाही. मुद्दे तर भरपूर काही आहे जे आता कसं आहे नाही एवढंच सगळं का इथे माप म्हणजे कसं राहील, 50-50 राहील की कोण टक्कर आहे.
चांगली टक्कर आहे, काट्याची टक्कर आहे. काट्याची टक्कर राहील. युवकांच्या कल कोणाकडे राहील त्याबद्दल मी सांगू शकत नाही म्हटलं ना तुम्हाला. हा, पण काट्याची टक्कर राहील एवढं. काट्याची टक्कर आहे आणि भरपूर कामं आहे गावामध्ये, जो विकास झाला नाहीये. हा भरपूर काही कामं आहे आता जे झालं नाहीये. भरपूर छोटे मोठे पण काम निधी तर भरपूर आहे ना ग्रामपंचायतकडे. काय निधी म्हटलं? निधी निधी भरपूर आहे, 15 पण विद्यालयाच्या मागे निधी भरपूर होता, कामे झालेली नाही, काही अडथळे निर्माण. निधी भरपूर आहे, पण आता कसं आहे, काम करणारे लोक नाही आहे ना. काम करणारे लोकही पाहिजे आहे ना त्या पद्धतीचे. आता पार्टी कुठलीही असो, पार्टी सोबत काही दुमत नाही आहे, बट गावाचा विकास झाला पाहिजे. गावाचा विकास झाला पाहिजे. गावाचा विकास नाही आहे ना. गावाचा विकास विकास नाही आहे, तहसीलमध्ये विकास नाही आहे, कुठला विकास आहे. आता मला सांगा 2-4 टर्म आता केदार साहेब होते हा, तर त्यांच्या कारकिर्दीत विकास नाही झाला. मी त्यांना एक कसं म्हटलं ना तुम्हाला की मी एका पार्टीला बोलू शकत नाही, कारण की माझं बसणं दोघाही म्हणजे कुठे आपण कधी ऍडजस्ट म्हणजे कुठेही बसतो आपण. आपल्याला कुठल्या पार्टी गावाच्या विकास आपल्याला पार्टीसोबत घेणं देणं नाही आहे, कुठल्या व्यक्तीसोबत घेणं देणं नाही. आपला एवढंच म्हणणं आहे की गावाचा विकास झालेला नाही, गावाचा विकास व्हायला पाहिजे. गावाचा विकास व्हायला पाहिजे, पार्टी कुठलीही असो. कुठला स्वातंत्र्य बी उभा असेल आणि तोही विकास करत आहे या गावातला, या तहसील मधला, सावनेर तहसील मधला, तोही माणूस आपल्यासाठी चांगला आहे. मेन विकासाचा मुद्दा आहे ना, विकासच. त्याच्यामध्ये आता अमोल देशमुख पक्ष आहे आणि पंकज घाटोडे यांचे कसं काय राहील? नाही यांचं काही नाही, हे नावासाठी आहे. हो का? यांचं काही नाही, यांना 10,000 मत पण नाही मिळत. हो का? फक्त काटेची टक्कर 2 मध्ये राहील. हा, दोघांमध्ये आहे, अनुजा सुनील केदार आणि आशिष देशमुख यांच्यामध्ये राहील. ठीक आहे. काय बोले भाऊ पशी काका नमस्कार. किती दिवसापासून आहे आपली इथे दुकान बाजार चौकात? इथं असं तरी 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाले. आता तुम्हाला माहीत असेल विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, तर याच्यामध्ये आपल्या इथे असं माहोल कोणाचे वाटते? असं तर असं कोणाचं वाटून नाही राहिलं द्या, कोणाचं वाटाले म्हणजे दोन्ही म्हणजे समान राहील असं वाटते आपल्याला दोन्ही. त्याला विचारा, कार्यकर्ता आहे. कोणाचे माहोल वाटते आपल्याला? इकडे BJPचे माहोल आहे. हो का? कारण असं आहे याच्यामध्ये की 5 वर्ष हा माणूस आमदार राहिला, 5 टर्म. ना इथे की मेडिकल कॉलेज आलं, नाही दवाखाना आला, ना कुठल्या सोयी झाल्या, ना या क्षेत्राचा विकास झाला. त्याच्यामुळे लोकांमध्ये निगेटिव्हिटी आहे खूप, बेरोजगारी आहे, उद्योगधंद्याच्या कोणताच कारखाना नाही आला, काही नाही झालं, आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये रोष आहे, खूप भरपूर रोष आहे. हो, म्हणून त्याच्या विरोधात पूर्ण असं वातावरण तयार झालं आहे काँग्रेसच्या. आपल्याला काय वाटते? सेम समान आहे का आता सध्या घडीला काही सांगता येत नाही. सेम आपण जे बोलतो सत्य बोलतो. आपल्याला काय वाटते इथलं वातावरण विधानसभेचं? कोण समोर राहणार, म्हणजे कोणाचा असा माहोल वाटते? मला आता BJPचा वाटते. BJPच्या लाडकी योजनेच्या नुसार. लाडकी बहन, त्याचा फायदा होईल इथे? होऊ शकते. महिला हो का? खुश आहे? हो, कोणाची घरची राह, ते आपल्या समाजची राह या कोणाची समाजची राह, त्याला फायदा झाला आहे. त्याचा फायदा होईल BJPला. हो का? आपल्याला काय वाटते इथे? समान असेल? नाही, असं काही जरूर नाही. BJP. आपल्याला बाबाजी इथे आपलं काय काही समजत नाही. समजत नाही. आणि एवढी वय झाली आता तुम्ही वोटिंग टाकत आले, समजायला पाहिजे ना आता. आपल्याला काय वाटते? यायला सांगा बा, आपण इच्छा नाही आहे, आपण इथला नाही. कुठले राव? नाही आपण इथला आहे ना, विधानसभा नाही, आपण इथला नाही. आपल्याला काय वाटते बाबाजी? BJP. किती वय आहे आपली? माझी 74 वय. हो का? आता BJP वाटते का? लाडकी बहीण. लाडकी बहीण चालणार आहे. हो का? म्हणजे सुनाला वगैरे फायदा मिळाला? सर्व पाहिजे, हो का? काही लपून जरूर नाही. हो का? आपल्याला काय वाटते? हो, BJPच्याच आहे. लाडली बहीण म्हणते ना. हो का? आपल्याला लाडली बहीण हो का? त्याच्यामुळे फायदा होईल. हो का? किती वर्षापासून दुकान आहे आपली इथे? माझे 26 वर्ष झाले. 26 वर्षापासून आहे का? हो का? आता मला सांगा, विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, तर आता आपल्या इथे केळवदमध्ये असं कोणाच्या माहोल वाटते?
मला बीजेपीचाच वाटते, मी बीजेपीचीच कार्यकर्ता आहे. हो का, बीजेपीची वाटते. बीजेपीची असं का बरं बी? का बरं म्हणजे आम्हाला आमच्या महाराष्ट्राची सुविधा झाली पाहिजे आणि आमच्या गावामध्ये चांगले कामं करू शकते आशिष देशमुख साहेब यांनाच आम्ही निवडून देऊ कमळ चिन्हाला. हो का. आता जी लाडकी बहीण बहीण आम्ही ते आमचे भाऊ आहे, लाडकी बहिणाची योजना आहे ती कशी वाटली तुम्हाला? बरी वाटली ना. हो का? 1,500 रुपये महिना येत आहे ना आम्हाला. हो का. त्याचा फायदा होईल ना. ते निवडून आले तर पुन्हा होईलच. हो का. आता पण महागाई अशी वाढलेली आहे. त्यांनी नाही केली आहे ना. महागाई त्यांनी केली आहे का? महागाई त्यांनी अजिबात नाही केलेली आहे. हे सगळे व्यापार आला ना, याच्यात व्यापार कुठे आला? नाही, महागाईमुळे थोडेसे महिला त्रस्त आहे. महिला त्रस्त नसते. कशामुळे त्रस्त राहील? महागाई तर व्यापारी आला ना. व्यापार असल्यामुळे काही हे नाही. व्यापार आहे. हा व्यापार आहे का? हे विधानसभेची निवडणूक आहे. महिला खुशी आहे असं आपलं म्हणणं आहे लाडकी बहिणामुळे. लाडकी बहीण. हो का, ठीक आहे. अरे हे आता निवडणुका सुरू आहे ना, आता आपल्याला असं कोणाच्या माहोल वाटते इथे? बीजेपी, काँग्रेस, कोणाच्या असं माहोल वाटते तिथे दिसते आता सध्या चित्र? आता तुम्हाला काय सांगू आता? नाही, समसमान वाटते का असं काही कोणाचे असं वाटते कोण निवडून येणार काय असं येईन आता आता त्याला मत द्या तो चेंज काय नाही आता. हो पाहून आता वेळेवर. हो का. जे माहिती सरकारनं आता लाडकी बहीण योजना काढली होती त्याचा फायदा भेटला तुम्हाला? फायदा मिळाला, पण आहे ना आता दुकानाची पूर्ण महागाई पूर्ण हे केली ना. 150 रुपये किलो तेल आहे. आमच्या घरी वावर शेत नाही, काय नाही. आम्ही मजुरीला काम करायला जातो शेतामध्ये दुसऱ्याच्या. आम्ही हे 3,000 रुपये दिले, हे चांगलं आहे म्हणा. 3,000 रुपये देऊन आले, पण हे लोक काढून आले आहे ना. आपलं म्हणणं आहे का महागाई कमी व्हायला पाहिजे? महागाई वाढली तर कमी व्हायला पाहिजे. कमी करायला पाहिजे. कमी करायला पाहिजे असं म्हणणं. हो ना. कसं आहे बिल आता कसं आहे 2,000 1,500 रुपये बिल येतात. हे पैसे भेटतात, पण ते पैसे याच्यात जातात ना. म्हणून म्हणत आहे. म्हणून योजना चांगली आहे, पण महागाई कमी व्हायला पाहिजे. हे तेच म्हणत आहे. येईल लागन तर महागाई कमी व्हायला कमी. काका नमस्कार. चॅनल करून आहे आम्ही, आणि जे विधानसभा निवडणुका सुरू आहे त्याच्याबद्दल आमचा हा सर्वे चालू आहे जनतेतून. काय कोणाच्या माहोल आहे, काय आहे, कसं आहे? व्यस्त राहतो नेहमी, कल्पना नाही. हो ना, असं काही नाही. कोणाच्या सरळ रंगीमध्ये टचिंगमध्ये नाही आणि त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. हो का. नमस्कार. आता इथे आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. इथे म्हणजे असं काही आपल्याला चित्र असं कोणाचं काही वाटते का? माहोल वगैरे कोणाचे? हो, बीजेपीचाच आहे. फुल बीजेपी आहे. हो का. बस कमल आपल्याला का दूसरा कोई नहीं खेलेगा. और बीजेपी है. हमारे बाजू में बोर्ड है, समझ जाओ आप क्या. बस पूरे गांव में बोर्ड है. बीजेपी के सिवा दूसरा कोई नहीं आने वाला. नरेंद्र मोदी के सिवा राजकारण कर ही नहीं सकता दूसरा कोई. बस ठीक आहे, ठीक आहे. काकाजी नमस्कार. मी काय म्हणतो, जे आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. भाऊ थोडं मोठ्यानं बोला. हो का. थोडं मोठ्यानं बोला, कानान कमी ऐकू येते. असं मी काय म्हणतो काका, आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे, बरोबर आहे? तर आपल्या इथे असं कोणाच्या माहोल असं वाटते अच्छा आजच्या घडीला इथे केळवदमध्ये? आजची घडी अशी आहे, दोन्ही तगडे उमेदवार आहे. दोन्ही तगडे उमेदवार आहे. दोन्ही तगडे उमेदवार आहे. आणि बापू दोन्ही तगडे उमेदवार आहे. रणजित बाबूचा स्वतःचा गुट आहे, तोही सक्रिय झाला आहे. तोही सक्रिय झाला आहे. आणि लाडकी बहीणची योजना आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 20% लोक बाया आकर्षित झाले आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, ते काही आता इथं दोन्ही पार्ट्या तिरे कुणबी आहे. केदार
आणि आशिष देशमुख हे दोन्ही किरळ आहे. हां हां आणि इकडे किरळ कुणबी जास्त आहे. हां आणि त्यामध्ये काय झालं, चौथा ठप्पा असा पडला या निवडणुकीमध्ये सुनील केदारला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. प्रत्येक घरात एक सुज्ञ माणूस आहे. त्यामुळे काय झालं, दोषी ठरवला. संविधानाची गोष्ट आहे ना, आम्ही दोषी नाही ठरवलं, कोर्टानं दोषी ठरवलं. 5 वर्षाची जेल दिली आहे. त्यामुळे काय झालं. आणि नाही, आता आपल्या ह्या निवडणुकीमध्ये असं इथे कोणाचा माहोल वाटते केळवदमध्ये? हां, यावेळेस ना हां अटीतटी आहे. अटीतटी आहे. 1000-2000 मतानं आशिष देशमुख निवडून येऊ शकते. ठीक आहे. जसं आता अमोल देशमुख आहे, त्यांचे भाऊ अमोल देशमुख त्यांचे भाऊ. नाही अपक्ष आहे. त्या नाही काही प्रभाव. त्यांचे काही प्रभाव इथे नाही पडेल काही का? नाही. इथे एक बी मत भेटणार नाही. हो का? जसे अपक्ष आहे कोणी आता इथे, नाही जसे काही पंकज गाठोडे नाही. वगैरे इथे दोघातच लढत आहे. दोघात लढत आहे. आणि कशी लढत आहे? अटीतटीची लढत आहे. हो हे गाव बी 100-200 मतानं प्लस मायनस आहे. हो का? अटीतटीची लढत आहे. काका, विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे आपल्याला माहीत असेल, तर इथे असं आपल्या केळवदमध्ये म्हणजे कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आशिष देशमुखांच्या. का बरं? आशिष देशमुख का? एक जे आमदार आहे, माजी आमदार सुनील केदार यांनी या क्षेत्रात विकासासाठी काहीच केलेलं नाही. कोणताही कारखाना नाही, कोणतीही एज्युकेशन संस्था नाही, कोणतंही मोठं हॉस्पिटल नाही. त्याच्यामुळे आणि 25 वर्षापासून बस सतत आपण त्यांना निवडून देत आहोत, परंतु काही रिझल्ट आले नाही. त्याच्यामुळे लोकांची नेरेटिव्ह आहे. कोण येणार असं वाटते? डॉक्टर आशिष देशमुख येणार. अशी त्यांच्यामध्ये काही खासियत काय वाटते आपल्याला? असं खासियत डॅशिंग फुल माणूस आहे, जबरदस्त धोरण घेते. आणि त्यांच्या वडिलाचं काम रणजित बाबूचंही लोकांनी इकडे बघितले आहे. या क्षेत्रात भरपूर कामं केले त्यांनी ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस. ते तर आमदार इकडे नव्हते ना, काटोल इथे होते रणजित बाबूचे काम आहे इथे. ठीक आहे धन्यवाद. कोणाचे वाटते इथे आपल्याला माहोल? तसं आशिष देशमुखचे वाटते. तसं माझे नाव सतीश दगडे आहे. आम्हाला मागच्या जे लेजिम झालती, ढिवर समाजाचा मुलगा आहे, जे लेजिम झालती मागं, तर आम्हाला आश्वासन दिलं होतं की जे जैतगड तलाव आहे हे तुमच्या नावी करून देईन म्हणून. हां, ते नावी काय त्यानं काही बी केलं नाही. दुसरी गोष्ट, त्यानं फक्त आश्वासन दिले. ते एक नागपूरकर नावाचा मुलगा होता, तो आमच्या ढिवर समाजाचा, त्याला सोबत घेऊन आम्हाला पूर्ण फसून टाकलं. इथलंच बोलायचं होतं. आता काय वाटते आपल्याला? कोण येणार? नाही, आशिष देशमुखच, 100% आशिष देशमुख.